नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरीच्या ब्लाऊजसाठी एका शिलाईमध्ये आणि या झाकणाचा वापर करून एक सुंदर असं लटकन कसं बनवायचं हे पाहणार आहे. तर तुम्ही या इथे छोटं किंवा मोठं झाकण किंवा एखादी प्लेट घेऊ शकता. जेवढं तुम्हाला लटकन मोठं बनवायचं असेल तेवढं मोठं एखादं तुम्ही झाकण घ्यायचं आहे. तर पहा, डबल कपडा आहे आणि डबल कपड्यावरती मी असा गोल सर्कल काढून घेतला. तर या इथे आपले गोल दोन निघणार आहेत, म्हणजेच आपले दोन्हीकडे लटकन तयार होणार आहेत. तर आता आपण हे कट करून काढूया. तर अगदी सावकाश असं आपल्याला हे कट करून काढायचं आहे. तर मी इथे कट करून काढलेलं आहे. तर याच साईजचं मी अस्तर कट करून काढणार आहे. अस्तरचे सुद्धा तुकडे आपल्याला 2 लागणार आहेत. तर इथे मी याच झाकणाचा वापर करून अस्तरचे सुद्धा गोल सर्कल असे काढून घेणार आहे. असे एकदम छान असे गोल असे राऊंड निघले पाहिजेत. अस्तरचा वापर केल्यामुळे काय होतं, लटकनला एकदम सुंदर असं फिनिशिंग येतं आणि लुकसुद्धा एकदम छान असा दिसतो. एकदम सोपी पद्धत आहे लटकन बनवण्याची. कोणीही सहज असं बनवू शकतो, कितीही नवीन शिकणारे असू द्या. या पद्धतीने एकदा लटकन बनवून पहा. एकदम ट्रेंडिंग असं लटकन आपलं तयार होतं, काहीही अवघड नाही. तर इथे अस्तरचं सुद्धा मी पहा या पद्धतीने कट करून घेतलं. सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे लेस लावायची आहे. तर मेन फॅब्रिक आणि लटकन पहा, मेन फॅब्रिकचं लटकन फक्त तयार केलं तर पहा फिनिशिंग जास्त येत नाही. त्यासाठी काय करायचं आहे, नेहमी आपल्याला अस्तरसुद्धा त्याबरोबर कटिंग करून घ्यायचं आहे. तर मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते पहा मी इथे जोडून घेणार आहे. तर मेन फॅब्रिकवरती या पद्धतीने लेस ठेवायची आणि अशी गोल अशी पूर्ण लावून घ्यायची. तर इथे लावताना पहा लेस आपल्याला लेसही ओढायची नाही आणि कपडाही ओढायचा नाही. अगदी सावकाश असं एकदम राऊंडमध्ये लेस लावत यायचं आहे. जशी मी या इथे तुम्हाला सांगत आहे त्याप्रमाणे तुम्ही लेस लावत यायचं आहे. या इथे तुम्ही कोणत्याही प्रकारची लेस लावू शकता. अगदी समोसा लेस असते ती लावली तरीसुद्धा तुमच्या लटकनला एकदम सुंदर असा लुक येणार आहे. तर पहा, पूर्ण राऊंडमध्ये अगदी आपल्याला कपडा फिरवतच अशी लेस लावायची, कुठेही ओढायची नाही. तर या पद्धतीने आपण ही कंप्लीट करून घेऊया. तर इथे मी पूर्ण राऊंडमध्ये लेस लावून घेतलेली आहे. तर इथे पहा थोडी आपली लेस कमी पडत आहे, तर तिथे सुद्धा आपण जॉईंट देऊन लेस जोडून घ्यायची. मेन फॅब्रिकवरतीच आपल्याला नेहमी लेस लावायची आहे. अस्तरवर लेस लावू नका, नाहीतर लेस ही उलटी दिसेल. तर इथे ही पूर्ण आपली लेस लावून झाली. आता यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. तर एकदम कडेला अशी टीप घ्यायची, पूर्ण सेंटरला अशी टीप घ्यायची नाही लेसच्या, नाहीतर लेस बाहेर दिसणार नाही. तर आता पहा, लेस आतमध्ये आहे आणि त्यावरती आपण अस्तर ठेवले आणि इथे एकदम कडेला शिलाई देऊन घेणार आहे. अस्तरचा जो भाग आहे तो आपल्याला थोडा शिल्लक ठेवायचा आहे, म्हणजे पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला शिलाई द्यायची नाही, कारण परत हा कपडा जो आहे तो आपल्याला पलटी करायचा आहे. त्यासाठी आपल्याला पहा थोडासा कपडा शिल्लक ठेवायचा आहे, तिथे शिलाई देऊन घ्यायची नाही. तर अस्तरसुद्धा जोडताना आपल्याला ओढायचं नाही, नाहीतर आकार बदलतो, पूर्ण राऊंड असा तयार होत नाही, अंडाकार तयार होतो. त्यासाठी आपल्याला पहा जसा आकार आहे तशीच शिलाई देत यायची आहे. तर इथे पहा अस्तर जे आहे ते जोडून झालेलं आहे. आता इथं थोडंसं शिल्लक ठेवायचं, इथं लॉक करून घेऊया आणि यातून आपण कपडा बाहेर काढायचा आहे. अगदी सावकाश असं गोल्डन लेस आपण लावून घेतलेली आहे. आता इथून पहा अशा पद्धतीने हे कपडा पलटी केला, म्हणजे लेस आपली बाहेर येणार आहे, आतमध्ये गेलेली लेस. आणि नॉच देऊन घ्या तुम्हाला हवे असतील तर. जर पूर्ण सर्कल तयार होत नसेल तर नॉच दिला की काय होतं, एकदम
सुंदर असा गोलाकार तयार होतो. अशी लेस आपली थोडी पहा दिसली पाहिजे. आता जिथे जिथे शिलाई आपली बसलेली नाही तिथे तिथे आपण शिलाई देऊन घ्यायची. तर इथे तुम्ही पाहू शकता ही लेस जी आहे ती आपली बाहेर आलेली आहे. तर याच पद्धतीने आपण दुसरंसुद्धा लटकन तयार करून घ्यायचं. आता इथे जिथे शिलाई बसलेली नाही तिथे शिलाई देऊन घ्यायची आणि जिथे आपण ओपन ठेवलेलं आहे तिथे सुद्धा. तर पूर्ण ह्याच्यावरती पहा लेसवरती कडेला टीप देऊन घ्यायची जेणेकरून आपली लेस जी आहे ती बाहेर दिसली पाहिजे आणि जिथे आतमध्ये कपडा आहे तो ओढून घ्यायचा म्हणजे बरोबर सर्कल तयार होईल. तर इथे पहा एकदम काटाला कपडा मी फोल्ड केलेला आहे आणि सर्कल करत येत आलेले आहे. अगदी 5 मिनिटात असं लटकन तयार होतं हे. आता हा राहिलेला शेवटचा भाग जो आहे तो आपण कपडा तिथे फोल्ड करायचा आणि मगच शिलाई द्यायची. बिना फोल्ड करता तिथे शिलाई द्यायची नाही. तर पूर्ण आपला हा राऊंड तयार झाला. आता फक्त यावर आपल्याला नॉट ठेवायचे आणि एक शिलाई देऊन घ्यायची म्हणजे आपलं डबल लटकन तयार होतं. एकच शिलाई दिली की आपलं डबल लटकन तयार होतंय. आता इथे पहा अशा पद्धतीने मी हे लटकन ठेवून घेतलं. आता नॉड कशी ठेवायची हे पहा. हा जो सर्कल आहे त्याच्या पूर्ण सेंटरला अशी आपल्याला ही नॉड घ्यायची आहे आणि जो सर्कल आहे त्याच्यातला पाव भाग आपल्याला एका साईडला शिल्लक ठेवायचा आणि अर्ध्यापेक्षा जास्त भाग जो आहे तो खालच्या साईडला शिल्लक ठेवायचा आणि शिलाई देऊन घ्यायची. तर इथे पहा अर्ध्याला जो जास्त भाग आहे तो मी खालच्या साईडला ठेवलेला आहे. तुम्ही या पद्धतीने पहा इथे सेंटर झाला आपला आणि याच्यापेक्षा जास्त आपल्याला कपडा ठेवायचा आहे. तर इथून आपण एक शिलाई देऊन घेऊया म्हणजे खालच्या साईडचं जे लटकन आहे ते मोठं तयार होईल आणि वरच्या साईडचं जे लटकन आहे ते छोटं तयार होईल. अशा पद्धतीने फक्त एकच शिलाई दिली की आपलं पूर्ण लटकन जे आहे ते तयार होतं. आणि न्यू हे लटकन आहे त्यामुळे ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आलेलं आहे. तर पहा अशा पद्धतीने हे डबल लटकन आपलं तयार झालं. या पद्धतीने मी दुसरं सुद्धा लटकन तयार करून घेणार आहे. इथे तुम्हाला डबल शिलाई द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता किंवा याच्यापेक्षा जर तुम्हाला वरचं लटकन लहान हवं असेल तर अजून तुम्ही याच्यावरती शिलाई द्या म्हणजे वरचं लटकन जे आहे ते आपोआपच छोटं तयार होईल. तर हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.